ऑल इंडिया काउन्सिलिंग किंवा ज्याला आपण MCC काउन्सिलिंग म्हणतो, त्यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी भाग घेतला पाहिजे का काही विशिष्ट विद्यार्थ्यांनीच त्यामध्ये भाग घेतला पाहिजे? ज्या विद्यार्थ्यांनी MCC राऊंड अटेंड करणे अत्यावश्यक आहे ते सोडून इतरांनी जर हा राऊंड अटेंड केला तर त्यामध्ये काही नुकसान होतं का? MBBS प्रवेश प्रक्रियेत अनेक काउन्सिलिंग राऊंड्समध्ये सहभागी व्हावं लागतं. ऑल इंडिया काउन्सिलिंग वेगळं असतं, प्रत्येक राज्याचं काउन्सिलिंग वेगळं असतं. ज्या ओपन स्टेट्स आहेत तिथल्या काउन्सिलिंगमध्ये आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. उदाहरणार्थ कर्नाटका, उत्तर प्रदेश असे अनेक राज्य आहेत. या प्रत्येक काउन्सिलिंगचे नियम वेगवेगळे आहेत. या काउन्सिलिंग प्रोसेसेस एकमेकांबरोबर ओव्हरलॅप होतात. त्यामुळे तुम्हाला एकच काहीतरी अटेंड करता येईल अशी परिस्थिती बऱ्याच वेळा निर्माण होते. मग ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी भाग घेतला पाहिजे का काही विशिष्ट विद्यार्थ्यांनीच त्यामध्ये भाग घेतला पाहिजे? दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये भाग घेतलाच पाहिजे, कारण त्यांना दुसरा पर्यायच नाही आहे. आणि तुम्ही जर या दोन प्रकारात नसाल तर MCC काउन्सिलिंगमध्ये भाग घेण्याची गरज नाही, कारण तुम्हाला ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून MBBS सीट मिळणार तर नाहीच, पण उगीच डिस्ट्रॅक्ट व्हाल आणि त्या काउन्सिलिंग मधून MBBS मिळणार आहे त्या काउन्सिलिंगकडे तुमचं दुर्लक्ष होऊ शकतं. मग ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी भाग घेणं नितांत गरजेचं आहे? तर दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांनी भाग घेणं नितांत गरजेचं आहे. एक म्हणजे ते विद्यार्थी ज्यांना नीटमध्ये 600 पेक्षा जास्त मार्क आहेत. हे विद्यार्थी एम्स, जिपमर किंवा सेंट्रल इन्स्टिट्यूट्समध्ये MBBS ची अपेक्षा करू शकतात. आणि या कॉलेजेसच्या 100% ऍडमिशन्स केवळ ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये म्हणजेच MCC राऊंड्सच्या माध्यमातून होतात. त्यामुळे या कॉलेजेसमध्ये जाण्याचा दुसरा मार्ग नाही. तुम्ही म्हणाल आम्हाला एम्स नको आहे, पण संपूर्ण भारतातल्या सर्व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसच्या 15% सीट्स ज्या MCC राऊंडमधनं भरल्या जातात त्यापैकी आम्हाला कुठली तरी हवी आहे किंवा आम्हाला मिळू शकते. या ज्या 15% सीट्स आहेत यांचा कट ऑफ नेहमी स्टेट कट ऑफ पेक्षा हाय जातो. म्हणजे MCC राऊंड मधून तुम्हाला जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल त्यापेक्षा कितीतरी जास्त चांगलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला स्टेट राऊंड मधून मिळेल. त्यामुळे या 15% सीट्सवर तुम्ही जाण्यापेक्षा त्याच कॉलेजेस तुम्हाला स्टेटच्या राऊंड मधनं घेतलेले जास्त फायदेशीर राहील. मग हा 15% गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कोटा ठेवलाच कशाला? या 15% कोट्यामध्ये सामान्यतः त्या राज्यांचे विद्यार्थी सीट्स घेतात जिथे MBBS सीट्सची संख्या किंवा दर्जा हा शिक्षणाचा दर्जा हा कमी आहे. महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये 15% ऑल इंडिया कोट्यातून कोणत्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ऍडमिशन्स घेतल्या हे जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल या राज्यांचे विद्यार्थी या कोट्याचा लाभ घेतात आणि महाराष्ट्रात येतात 15% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसच्या सीटमधून. कारण या राज्यांमध्ये गव्हर्नमेंट MBBS सीट्स खूप कमी आहेत आणि शिक्षणाचा दर्जा कमी आहे. अर्थात यावर तुम्हाला काय वाटतं आणि असं का आहे त्यावर तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा, म्हणजे त्यावर चर्चा होऊ शकते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना माझा असा सल्ला आहे की MCC राऊंड मधून गव्हर्नमेंटच्या 15% सीट्स मधून MBBS घेऊ नका, कारण ते जर तुम्हाला मिळतंय तर महाराष्ट्रातले त्यापेक्षा चांगले कॉलेजेस तुम्हाला निश्चितपणे मिळतील स्टेट राऊंड मधून. आपण पहिल्या प्रकारचे विद्यार्थी बघितले ज्यांनी MCC म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये भाग घेणं अत्यावश्यक आहे. ते म्हणजे एम्स सारख्या कॉलेजेसमध्ये इच्छुक असणारे विद्यार्थी. आता याचं दुसरं टोक आहे. आता दुसऱ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलूया ज्यांना MCC काउन्सिलिंग अटेंड करणं अनिवार्य आहे. ते विद्यार्थी ज्यांना डीम्ड कॉलेजेसमध्ये MBBS किंवा BDS करायचे आहे त्यांना MCC काउन्सिलिंग अटेंड करणं अपरिहार्य आहे, कारण डीम्ड मेडिकल कॉलेजेसच्या 100% सीट्स ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून भरल्या जातात. डीम्ड मेडिकल कॉलेजेसच्या कट ऑफ्स बद्दल आमचा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो जरूर बघा, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल की तुम्ही ऑल इंडिया काउन्सिलिंग अटेंड करायला पाहिजे का नको. याबद्दल कसलीही शंका असल्यास आम्हाला संपर्क करा. आम्ही 100% मोफत मार्गदर्शन करू. भेटूया. धन्यवाद.